Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now. Press the bell icon and never miss update from Dhule Express News. श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे पत्रकार परिषद संपन्न। खानदेशात पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी। यात मातेने कन्याला किडनी दान करून जीवदान दिले। या संदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली। धुळे शहरातील श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे गेल्या 4 वर्षापासून रुग्णसेवाचा वसा हाती घेऊन या ठिकाणी सर्व एकच प्रयत्न होते की शहरातून मुंबई, पुणे, नाशिकला उपचारासाठी आणि शस्त्रक्रियासाठी जाणाऱ्या रुग्णांना धुळ्यातच उपचार मिळाले पाहिजेत। म्हणून विघ्नहर्ता सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये किडनी रोग, मेंदुरोग, अस्थिरोग, प्लास्टिक सर्जरी, हृदयाची शस्त्रक्रिया, हृदयविकार, मधुमेह, पोटाचे आजार यासह इतर सर्वच आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलची टीम 24 तास सज्ज असते। तर गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर यतीन वाघ यांनी धुळ्यातली पहिली हृदयावरील बायपास शस्त्रक्रिया यशस्वी केली। आतापर्यंत 100हून अधिक बायपास शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत। मात्र आता खानदेशात प्रथमच श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलने शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत किडनी प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया यशस्वी करून पुन्हा एकदा यशस्वी वाटचालीकडे पाऊल टाकले आहे। या प्रक्रियेत आईने आपल्या मुलीला किडनी देऊन मुलीचं जीवन जगण्याचा मार्ग व सुकर केला आहे। अवघ्या 26 वर्षाची शहरातील ही तरुणी गेल्या 3 वर्षापासून किडनी विकारामुळे तिच्यावर डायलिसिसची प्रक्रिया आठवड्यातून 3 वेळा करण्यात येत होती। याच दरम्यान विघ्नहर्ता हॉस्पिटलचे किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर विकास राजपूत यांनी किडनी रोगाशी त्रस्त असलेल्या तरुणीच्या कुटुंबांना सांगितले की जर या तरुणीला कुटुंबातील एक किंवा नातेवाईकांनी किडनी दिल्यास मुलीला जीवदान मिळू शकते। संबंधित तरुणीच्या नातेवाईकांनी एकत्र येत विचार विनिमय करून अखेर मुलीला जन्म देणाऱ्या आईनेच किडनी देण्याची संमती दर्शवली आणि याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया हॉस्पिटल व तरुणीच्या नातेवाईकांनी पार पाडून गेल्या महिन्यात 23 डिसेंबर 2018 रोजी मुलीच्या आईची एक किडनी शस्त्रक्रियाद्वारे काढून मुलीवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले। अत्यंत अवघड आणि काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया केली जाते आणि ती विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या टीमने यशस्वी केली व मुलीला जीवदान मिळाले। ही शस्त्रक्रियासाठी यशस्वीतेसाठी मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष छाजेड, हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर यतीन वाघ, कॅन्सर तज्ज्ञ राहुल बांबरे, भूल तज्ज्ञ डॉक्टर समीर शिंदे, डॉक्टर गुंजन पाटील, किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर विकास राजपूत यासह विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची संपूर्ण टीम शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केले। ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आता नियमित किडनी रोगांपासून त्रस्त असणाऱ्या रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहेत। विशेष म्हणजे शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात येईल। तसेच येत्या काही महिन्यात हृदय व जठर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील करण्याचा उद्देश विघ्नहर्ता स्पेशलिटी हॉस्पिटलने ठेवला। सदर हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सर्वच आजारांवरील रुग्णांवर उपचार व योग्य निदान तसेच आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया, सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच आरोग्य विमा धारकांसाठी कॅशलेस सुविधा तसेच 8 विमा कंपन्यांची रुग्णालय संलग्नित आहे। एकाच छताखाली आरोग्याच्या सुविधा देण्यात येतात। कॅशलेस असल्याने पैशांची धावपळ करण्याची आवश्यकता नाही। अशा अनेक सुविधा या ठिकाणी श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे। त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल टीम तर्फे करण्यात आले आहे। चालू ठेवलं आम्हाला हे माहिती मिळाली की महात्मा फुले ओके आणि आलो आणि आम्हाला कार्य केलं हॉस्पिटल 4
वर्षापूर्वी सुरू झालं होते. हळूहळू प्रगती करत आपण आज एक स्टेज पुढे जात 2 वर्षापूर्वी आपण पुणे जिल्ह्यातले खानदेशातले पहिले बायपास ऑपरेशन श्री विश्वनाथ हॉस्पिटलमध्ये केले आणि 2 वर्षानंतर 23 डिसेंबर 2018 पहिले किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पार पाडली आहे. त्यामुळे किडनीच्या पेशंटचे असलेल्या किडनीच्या आजाराने हृदय आजाराने त्रासलेले असतात त्यांना डायलिसिस किंवा पर्याय नसतो. किडनी ट्रान्सप्लांटेशन ही शस्त्रक्रिया खूप खर्चिक असते. तिची सुविधा फक्त पुणे, मुंबई किंवा नाशिक अशा ठिकाणी उपलब्ध होती. पुणे जिल्ह्यामध्ये मूलभूत वैद्यकीय सेवा ज्या उपलब्ध होत्या पण सुपरस्पेशालिटी सेवा आतापर्यंत उपलब्ध नव्हत्या. हॉस्पिटलचा उद्देश एकच होता की ज्या छोट्या किडनीचे आजार झाले, हृदयाचे आजार झाले, बायपास करायचे अशा गोष्टींसाठी आपल्याला दोन्ही मुलीला जावं लागेल. त्या सुविधा आपण नंदुरबार जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात आपण उपलब्ध करून द्याव्या. या गोष्टींना विज्ञान हॉस्पिटल ही किंवा संकल्पना आम्ही सुरुवात केली आणि हळूहळू त्याचे उद्देश होते आम्ही ते गाठत चाललेला. सर्वात महत्त्वाचा उद्देश जो होता तो होता किडनी ट्रान्सप्लांटेशन. 23 डिसेंबर 2018 आपण पहिले यशस्वी किडनी ट्रान्सप्लांटेशन केले. या किडनी ट्रान्सप्लांटेशनच्या मुख्य बाजू म्हणजे दिनांक होता 23 डिसेंबर 1954 साली जगातील पहिले किडनी ट्रान्सप्लांटेशन झाले होते आणि पुण्यामध्ये पहिले किडनी ट्रान्सप्लांटेशन 70 वर्ष लागले. खूप मोठा पिरियड झाला गेला. मूलभूत सुविधा सुविधा नव्हत्या. दुसऱ्या गोष्टी म्हणजे जे किडनी ट्रान्सप्लांटेशन झालं त्याच्यामध्ये की पेशंट होती ती आपली रुग्ण होती ती एक तरुण मुलगी होती. मात्र 3 वर्षापासून ती किडनीच्या हृदय आजाराने त्रासलेली होती. 3 वर्षापासून सध्या डायलिसिस चालू होतं आणि जी पैशाची गरज असते पुण्या मुंबईसाठी आपल्याला ट्रान्सप्लांटेशनसाठी जो खर्च येतो तो खूप जास्त असतो. अशी सुविधा पुण्यामध्ये उपलब्ध नव्हती. जरी आपण तंदुरुस्त असल्याने ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तिला 3 वर्षे डायलिसिस करावे लागले. यावेळेस आम्हाला राजीव गांधी योजने महात्मा फुले योजनेची परमिशन मिळाली आणि त्यानंतर आम्ही किडनी ट्रान्सप्लांटेशन करायचा विचार केला. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यासाठी तिच्या आईने पुढे येऊन स्वतःहून किडनीचं दान केलेलं आहे.
असेल तर 2 घटक असतात त्याच्यात. तर पहिला असतो डोनरची सर्जरी. डोनर म्हणजे जे किडनी देतात. आपल्या केसमध्ये पेशंटची आई होती जिने या किडन्या दान दिलं. आणि दुसरा भाग असतो म्हणजे रेसिपिएंट, म्हणजे ज्याला आपण किडनी लावतो. तर पहिला भाग असा असतो की आम्ही जे पेशंट होता म्हणजे जे आई होती त्यांची, तर आमची एक टीम तिथे त्यांच्या किडनीची काढली तिथून. ते काढणं खूप गुंतागुंतीचं आणि अवघड ऑपरेशन असतं आणि ते दुसरी टीमने ते सगळं तयारी करून त्या साईडला किडनी लावली. तर हे 2 ऑपरेशन मिळून हा एक पूर्ण ऑपरेशन असतो. तर जवळपास आम्हाला या ऑपरेशनला जवळपास 7 ते 8 तास एवढा वेळ लागला, पण तरी एकदम चांगल्यारीत्या हा पूर्ण ऑपरेशन आम्हाला पार पाडता आला. या ऑपरेशनमध्ये मी एकटा नसून आमची पूर्ण टीम होती. त्याच्यात डॉक्टर यतीन वाघ, डॉक्टर भामरे हे सगळे आमचे घटक होते. डॉक्टर राजपूत सर आमच्या बरोबर पूर्ण वेळ याच्यासाठी गायडन्ससाठी होते अवेलेबल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही आमच्या म्हणजे गावासाठी, आपल्या गावाच्या पेशंटसाठी सगळं आपल्या इथेच बाहेरच्या कुठल्याही डॉक्टरला न बोलवता यशस्वीरित्या आपण हे पार पाडू शकलो. सगळ्यात विशेष गोष्ट आम्हाला ह्या क्लासबद्दल वाटते. पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडणं खूप मोठी आणि अवघड गोष्ट होती जी आम्ही सगळ्या टीममुळे पूर्णपणे पार पाडू शकतो. आपल्या या हॉस्पिटलमध्ये हे पहिलं Subscribe to my channel Dhole Express News. Subscribe now. Press the bell icon and never miss update from